तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश भोगटे पुन्हा एकदा माझ्या कोकण चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, गणेश जयंतीच्या ब्लॉग नंतर आज यो ब्लॉग करतोय। तर उद्या शिवजयंती, तर आमच्या कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त किल्ल्या बांधण्याची स्पर्धा तर लहानपणीची आठवणी जुनी करतो। पहिले दिवाळी का आपण किल्ले वगैरे बांधायचो। तर आजचा सेंडअप हा राज माका सोडतो उमराटात नेऊन, कारण की माका 9:30ची जांभवडे बस चुकल्या। तर मी उमराटातना आधी उतरणार होते कसालात, कारण की आज माझी 4 व्हीलरची ट्रायल होती। तुमका माहिती आहे मी 4 व्हीलर शिकाक जायचं होतं, ती आज ट्रायल होती पण ती आज कॅन्सल झाली। तर मी आता कणकवलीत नाही थांबवतोय, उमराटातनं मला डायरेक्ट बस भेटली तर बेस्टच होईल। तर दाखवतोय किल्ले कसे वगैरे बांधतात ते। एस टीचं जास्त काय टेक दाखवतोय नाही तुमका, मेन फोकस आपलं किल्लो बांधण्याची मजा। आणि काल अर्धो आम्ही किल्लो बांधलो, तर दाखव तुमका कसं काय किल्ले बांधतो आमच्या कॉलेजमध्ये। आणि उद्या शिवजयंती ब्लॉग मी नक्कीच बनवीनच। चला तर मित्रांनो, या प्रवासात माझ्या शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघूया आजचा ब्लॉग कसं होता तो। चला तर ते लोक मला येडे नको समजत बाकीचे। विघ्नेश ही नको ती बरोबर ही माती घे का। सिद्धेश हे सिद्धेश हे बहिऱ्या बोल दाखवते तुला। विघ्नेश काय करतो? तो हम लहानपणी के पूर्ण जगून घेतो लहानपणीची आठवण आली आम्हाला। किल्ला बांधतोय, लहानपणी आम्ही दिवाळीला किल्ला बांधायचो। कशासाठी? दिवाळीत किल्ले बांधतो। कोणता किल्ला बांधताय तुम्ही? अशा प्रकारे बांधतोय सिंहगड। गीतेश हा तो पोरगा जो चिखलात खेळतोय इथे। गीतेश काय करतो? मी खेळतोय भवानी जय शिवाजी। क्या लिखेगी? काय बोलताय हो? काय पण बोलताय निकिता चिल। संजना आणि पायल पीठ मळतात अशा प्रकारे। कसं वाटतंय संजना, पायल? सिद्धेश तुमचं मत व्यक्त करणार का? किल्ला मी त्यांना सुचवून दिला, हा किल्ला बांधला म्हणून। आणि हा माझा आपण याला बीप करूया बॅकग्राऊंड मध्ये। राईट हँड आहे, हा चांगला करतो। या SPS कॉप या कसला या काय म्हणतो काय तू सगळं त्याला विचारतो, तुला काय बोलता येतं की नाही? मी कधी ब्लॉगिंग करू? अरे तू नॉर्मल बोलतो तसं यू कॅन से। विघ्नेश काय करतो? कमान दे का विघ्नेश? सरळ कमान, सरळ अशी बाबू भैया सरळ कशी कमान दे, बुला वरसून। अजून काय आहे? काय बोला अजून काय बोला? कंटाळलेला आयुष्याला कंटाळलेला माणूस आहे हा। सानिका सिद्धी व्हॉट यू डुईंग? देवांगी काय करते तू? कसला? पाठी घे मरदा। अशा प्रकारे हे लोक चिखल ढवळत आहेत। पोळ्याची प्रॅक्टिस करूया थांब। सिद्धी व्हॉट यू डुईंग? त्याच्याशिवाय पण बोला जरा काहीतरी इंटरेस्टिंग, से समथिंग इंटरेस्टिंग फॉर ऑडियन्स. उद्या सगळे आपल्या भाषेत
काही जोक समजलेला नाहीये मला. समजत नाही तर मोठ्या काय करतो हे? बुरुज आहे का बुरुज? कसला बुरुज? जिथे मावळे उभे राहायचे. मावळे उभे राहायचे आणि काय आणि काय रक्षण करायचे. कोणाच विघ्नेश विघ्नेश देवांगी चिल ब्लॉग मध्ये गाऊन देण्यापर्यंत काय करतो? अरे ते वरती तशा विघ्नेश सिद्धे ह्या गावली कुठे घालत होती ते पाणी हॅलो काय करते संचिता? कसलं काम? वीर. आणि तू श्रुती काय? दिव्याम्मा तू काय करते? मंदिर बनवते. मंदिर कोणासाठी? कोंढाणेश्वर मंदिर बनवते. चला बाय बाय. बाय बोला. श्रीनाथ काय पाहणी करतं काय? सुपरवायझर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे पावाड्याची प्रॅक्टिस करतं आमच्या वर्गाची पोरा. पिंकी पिंकी पोंकी संजना इज अ डोंकी. झालं? आमचा क्लास आहे ना पहिलं प्राधान्य. असावा मानाचा मुद्दा त्या मांडीला शनिगडीला राजा रत्तेचा स्वराज्याची गाथा दैवत असे की राजमाता दैवत असे की राजमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना प्रथम वंदन करते. राजमाता जिजाऊ मासाहेब यांचाच पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात खूप सारे प्रसंग घडून गेले. त्यापैकी एक आपला महाराजांच्या आग्र्याहून सुटका हे आम्ही आमच्या पोस्टरमधून प्रेझेंट केले. जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना वाढदिवसाचे निमंत्रण पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांना नाईलाजास्तव त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी त्यांच्या महालात जावे लागले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या महालात गेले तेव्हा त्या औरंगजेब बादशहाने त्यांना आदेश केला की त्यांना मुजरा करावा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुजरा केला नाही. त्यामुळे त्यांना मागच्या रांगेत उभा करण्यात आले. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान पाहून शिवाजी महाराज संतापले आणि ते औरंगजेब बादशहाला पाठ फिरवून आपल्या तंबूत निघून गेले. औरंगजेब बादशाचा चिडला आणि त्याने आपल्या सैनिकांना सांगितले की महाराजांना नजरकैदेत ठेवावे. म्हणून त्यांनी प्रमुख म्हणून फैजल खान याला नजरकैदेचे प्रमुख म्हणून ठेवले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळून चुकले होते की हा औरंगजेब बादशाचा डाव त्याला हे झाला. औरंगजेब
औरंगजेब बादशाहचा डाव त्यांना पटला नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवले की आपण आता काहीतरी हालचाल करायला हवी. आपल्याला स्वराज्यात पोहोचायचं असेल तर आपल्याला काहीतरी हालचाल करायला लागेल. मग त्यांनी आजारी पडण्याचे नाटक सुरू केले आणि आजारी पडण्याचे नाटक सुरू असताना 2 ते 3 दिवस झाल्याच्या नंतर त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या औरंगजेबाला विनंती केली की मला बरं वाटण्यासाठी काही ब्राह्मणांना पेढे वाटून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ शकतो का. म्हणून त्यांनी पेढे मिठाई वाटण्यास सुरुवात केली. जवळजवळ 15 ते 20 दिवस पेढ्यांचे बॉक्स, पेढ्यांचे पेठारे आपल्या तंबूतून बाहेर जात होते. जेव्हा पेठारे जात होते तेव्हा त्यांच्यावर कडक पहारे सुरू होते. कडक पहारे सुरू असताना जे पहारेदार होते ते कंटाळून गेले आणि मग काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज एका पेठाऱ्यात बसले. वेशभूषा करून आपल्या एका पेठाऱ्यात बसले. काही इतिहासकारांनी असे शोधले आहे की शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे आग्र्यातून बाहेर पडताना वेशभूषा करून निघाले, पण असं नसताना त्यांनी ते पेठाऱ्यात बसूनच निघाले असे इतिहासकारांनी सिद्ध केले आहे. त्यांनी पेठाऱ्यात बसून मग ते निघाले आणि मथुरेच्या किनाऱ्यावर येऊन थांबले. मथुरेच्या किनाऱ्यावरून ते मथुरेत पोहोचले आणि मथुरेत पोहोचल्यावर त्यांनी संभाजी महाराज यांना मथुरेत ठेवून ते निघाले. संभाजी महाराज यांना मथुरेत ठेवण्याचे कारण हेच होते की जर मी पुढे जाऊन मला काही झाले तर आपल्या पाठी आपले स्वराज्य चालवण्यासाठी कोणीतरी हवं. म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांनी मथुरे येथे ठेवून घेतले आणि शिवाजी महाराज रायगडावर रवाना झाले. अशी त्यांची महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. ओव्हरऑल मेसेज हाच आहे की आपला स्वाभिमान जपला पाहिजे. जसं औरंगजेबांनी त्यांना मुजरा करायला लावला तेव्हा महाराज मुजरा त्यांनी केला नाही, कारण ते असे म्हणाले की मी माझा स्वाभिमान जपणार. मी फक्त मातृभूमीला आणि माझ्या मातेसमोरच झुकतो, मी दुसरं कोणासमोर झुकणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आपल्याला ह्या ओव्हरऑल महाराजांच्या आग्र्याहून सुटका या पूर्ण ह्याच्यामध्येच समजून येतं की आपला स्वाभिमान जपण्यासाठी महाराजांनी हे एवढं सगळं केलं. व जर महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला असता तर त्यांनी मग त्यांचं पुढे असं नजरकैद वगैरे विषय आलाच नसता. म्हणून मग ह्या ओव्हरऑल हेच सांगण्यात येतं की आपला स्वाभिमान जपला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. असा करतं म्हणजे तू काय गणपती करतं काय रे. म्हणजे तुका सवय आहे तो डिटेलिंग केलेला आता तू बघ तुका काय आवडतं. सतीश खांबे मॅन फ्रॉम 3rd इयर. बॅकग्राऊंड म्युझिक लाव. काय करतोस. तटबंदी. काय कोणती बंदी. तटबंदी. शिवाजी महाराज नंतरच काढ. आता कसं एवढं गाई तुका. पाणी नको, पाणी वरती ते लाया आपले बुट्टे लाया कसले अनुदान बनवले ते.
घाण उचला ही कोणी घाण केली ही सगळं उचला होता उचला शिवाजी महाराज थैसर नको तिसर घे सिंहगडला मध्ये मध्ये येऊन बघून जावा विघ्न एक फोटो काढ रे आणि कोण रवली